कृष्णा भाग्यवंत कुठे कृष्णा भाग्यवंत यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये जय का अश्विन क्रिकेट संघ आंबे आयोजित 20-25च्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. मस्त वेलकम. तर वळूया मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या फेरीतील दुसरी मॅच लढाई आपल्याला पाहायला मिळेल. घातक 11 काकडबालच्या विरोधात आई गावदेवी काकोळे. तर मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. विजय गायकर सिनियर खेळाडू 20 जवळजवळ 20-22 वर्षांचा एक्सपिरियन्स असणारा खेळाडू टीम मध्ये असणे गरजेचं असतं, कारण लीड करावं लागतं टीमला. आणि हे काम विजय बरोबर सागरला देखील बघ पाहतोय. टीम चांगली आहे. अगेन्स्ट सूर्याची पावशीची खाते केले काकडबाल. हा बोला. नक्कीच दोन्ही टीम नवीन आहेत. आपले 3 शनिदादा 3 नियम महत्वाचे आहेत आपल्याला. चेंडू सुटला, एसटी मागे गेला, विकेट किपरच्या हातातून सुटला, दोन्ही टीम लक्ष असू द्या तरच धाव घेऊ शकता. आणि चेसिंग ट्रेसिंग कंपल्सरी आणि क्रॉसिंग साठी दोन्ही फलंदाजांना आपला एंड सोडाव्या लागतील. म्हणजेच एक थांबेल एक येईल हे चालणार नाहीये. लक्ष असू द्या. या स्पर्धेचा नियम आहे. कालच्या दिवसात आपण ही स्पर्धा जर एन्जॉय केली असेल तर तुम्हाला ते नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचली देखील असेल शनी दादा. आणि पायचीत बाद नाही. हे आयोजक असतात. हे नैतिकचं बारकाईने लक्ष आहे. आयोजन करणं म्हणजेच ऐरे गैरे का काम नाही. कारण टुर्नामेंट प्रतियोगिता भरवण्यासाठी भरपूर सारी मेहनत, पराकाष्ठा आणि स्वतःचा संयम या गोष्टी लागतात. आणि जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे हे सातत्य राखले या टीमने. प्रत्येक सीझन मध्ये जय काळेश्वर क्रिकेट आंब्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन होत असतं. आणि हे आयोजन खूप चांगलं आहे. 3 दिवसाचं. कालच्या दिवसामध्ये 40 प्लेस टीमने एन्जॉय केल्या. 40 प्लेसच्या 10 टीम केल्या. आणि अंतिम टप्प्यामध्ये 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. खोणी, वसार आणि तिसगाव. यांच्यामध्ये खोणी आणि वसारचा जो मॅच झाला सेमीफायनलचा मॅच होता तिथे मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. समीकरण 4 चेंडू आणि 13 होत्या. तर 2 षटकार आले मात्र 2 मध्ये 1 धाव बनली नाही. हेच आहे क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी तुम्हाला भरपूर काही गोष्टींमधून आपल्याला शिकवणी देखील भेटतात आणि शिकायला मिळतो. इथे मात्र या गेम ऑन करूया ना. स्ट्राईक यांचे पंच दिनेश भाग्यवंत. सातत्य जय काळेश्वर क्रिकेट संघ आंब्याच्या माध्यमातून ज्या वेळेस आयोजन होते त्याच्या वेळेस या व्यक्तिमत्वाची भूमिका आपल्याला ॲज अ अंपायर, विशेष स्ट्राईक यांचे अंपायर असतात. भरपूर साऱ्या मॅचेस त्यांनी कंप्लीट केल्या. त्यांना देखील देऊया आपण मनपूर्वक शुभेच्छा. खेळाडूंचं अभिनंदन. गेम ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू सूर्याची पावशीसाठी उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय. हवेत डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर धावतोय आणि जोपर्यंत चेंडूला मला वाटतं रोखला गेलाय काय पाहायचं आहे. आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना हे दर्शवत आहेत की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. अंतिम मोमेंटला पहिल्या चेंडूमध्ये सूर्याजी पावशेच्या पॅट मधून आलेला हा चौकार. काय थांबा काय नाही का. ओके स्वतः तिथे आयोजक आहेत. मच्छिदन 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. सूर्या हा चेंडू चेसवरनं टॉस करत असताना राहुल गोलंदाजी करतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपण पाहू शकतो विजय गायकरची मी चर्चा करत होतो. विजय गायकर या टीम मध्ये सागर हे सिनियर खेळाडू आहेत. स्लीपक कव्हरला या वेळेचा चेंडू ऑन साईडला फिरकवलाय. सूर्याची पावशेला थांबू शकणार नाहीये तुम्ही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नक्कीच हॅट्रिक साठी आहेत ते 1000 रुपये. आमचे 1100 आहेत. यावेळेस मात्र सूर्याची पावशीमध्ये क्षमता आहे. सकाळपासून 1100
लोळतायत नाही चांगले नाचतायत, मात्र यांचं मानधन कोणाच्या तर सूर्याजीमध्ये क्षमता आहे. हॅट्रिक साठी 1100 आमचे शरद दादा भाग्यवंत यांच्याकडनं बॅटचा कडा आहे का पाहावं लागेल यावेळेस. मात्र यस अंपायर सिग्नल दॅट इज आउट आणि इथे बिग विकेट डाऊन. षटकार ठोकला होता तो सूर्याजी पावशे हलक्या पावलाने माघारी परते. लागलेला देधक्का पहिला टीम घातक 11 काय काढबल्ला सूर्याजी पावशी मैदानाच्या बाहेर. आणि पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील हे लढाई चांगली पाहायला मिळेल. अगेन्स्ट दोन्ही टीम चांगल्या आहेत. मागील मॅच देखील रंगतदार काय मॅच. टीम वाडीगाव संघाचे एकामागे एक फलंदाज बाद झाले. मात्र जो एक खेळाडू मिडल ऑर्डरला फलंदाजी साठी आला होता त्याने मात्र शेवटपर्यंत मॅच जिवंत ठेवली होती. 2-10चं समीकरण आलं होतं. एका षटकात जवळजवळ 24 धावांची गरज होती. तिथे मात्र षटकार त्याने ठोकले होते आणि मात्र ते षटकार ठोकले. मात्र अंतिम 2 चेंडूमध्ये 10ची गरज असताना तो तिथे बीट झाला. अंतिम चेंडूवरती चौकार देखील आला. मात्र मस्त खूप चांगली फलंदाजी केली. हे संयम आणि ही जिद्द हे शौर्य हे प्रत्येक फलंदाजाचा असावा. आणि मॅचचा पहिला डाव आणि दुसरा डाव हे काय असतो, प्रेशर काय असतो दुसऱ्या डावामध्ये हे रिलीज करीत असताना टीम वाडीगाव संघाचे खेळाडू एकामागे एक बाद झाले. तिथे तो क्रम जर कुठे थांबला असताना एकेरीने धावा आल्या असत्या तर ती मॅच बनली असती. मात्र टीम डोके संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी देखील तितकीच ताकदवर दाखवली आहे. सगळ्यात 4 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र बोलूया मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करते गोलंदाज राहुल. दरम्यातील चेंडू ओ हा पिच शॉर्ट पिच त्याला मात्र फिरकवून दिलाय. यावेळेस स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. दीपकला आपण बघतोय. हो दीपक साळवी ऑलराऊंडरच्या भूमिका आपण बघतो. अगदी दीपक साळवी म्हटलं की खूप मोठा खेळाडू आहे. षटकार आहे आणि क्षमता आहे या खेळाडूमध्ये. फ्रंट वरती सातत्याने टीम साठी खेळत आलाय. इथे मात्र दुसरा मोठा फटका राहुलला. एका क्षणी दीपकने आसमान दाखवलंय. षटकार देखील आपल्या डावाची सुरुवात 14 वरती बघतोय आपण. धावसंख्या राहुल बॅकफुट वरती आहे सध्या. फुलटॉस होता ऑन साईडला ऑन रॉय. मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन सीमारेषेवरून चेंडू उचलना फेकणार. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. आणि पहिल्या षटकाचा इथे वाजवी खेळ ज्याला म्हणतात तो इथे संपलाय. 1 बाद 15 अशी धावसंख्या आपण बघतोय. टीम घातक 11 काकडवाल. नक्कीच आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये शरददादा भाग्यवंत यांना देखील मॅच स्पर्धेचा आनंद घेताना खेळाडूंवरती किती प्रेम आहे, क्रिकेटवरती किती प्रेम आहे हे ते दर्शवत असताना की स्वतः खेळाडू होते. एकेकाली टीम जय काळेश्वर आंबे संघासाठी शरद भाग्यवंत यांनी देखील फलंदाजी केलेली आहे. एक चांगला फलंदाज म्हणून टीमसाठी ते आपले योगदान देत होतं. मात्र आज मी खेळाडू क्रिकेटची आवड माझ्यामध्ये आहे आणि मी त्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम करेन हेच सध्या दाखवत असताना सकाळच्या सत्रामध्ये खेळाडूंप्रती प्रेम आहे. हॅट्रिकसाठी कोणती हॅट्रिक विकेट षटकार चौकार कोणत्या हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचे पारितोषिक आहेत. बघा जमा येते आमच्याकडे. मात्र कोणता जो असा खेळाडू आहे पहिल्या मॅच पासून अगदी मॅचच्या पहिल्या डावापासून त्यांनी लावलेले बक्षीस आहे आणि बक्षीसचं पात्र खेळाडू कोण ठरेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन ओ बॉल ओ आणि जाऊन स्टँड वरती बदललाय आणि खेक दे धक्का. ज्याची बॅट एका क्षणी षटकाराने बोलली होती तो मात्र दीपक साळवी यावेळेस क्लीन बोल्ड होतोय आणि त्याला दाखवलाय पहिल्या चेंडूवरती पॅव्हिलियनचा रस्ता. गोलंदाज चेतनने आणखी एक दे धक्का. टीमला दुसरा खेळाडू बाद होतोय 15 धावसंख्येवरती. दीपक साळवी मैदानाच्या बाहेर.
इथे मात्र सेकंड डाऊन साठी अविनाश आलाय. तर आपण बघतोय रुपेश नॉन स्ट्रायकिंगला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आघाडीला आलाय. ओपन केलंय टीमचे. मात्र इथे अद्याप कोणताही चेंडू खेळलेला नाही. साऊंडवर कोणी उभा राहू नका प्लीज, कारण सिटी देतो लगेच माईक. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहे. बँडकडनं दरम्यातील चेंडू पुन्हा एकदा नवख्या फलंदाजासाठी उंच गेलाय. मिस्टिक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज पोहोचणार का चेंडूमध्ये? झेल तर शक्य नाही, मात्र धावा किती बनतील हेच पाहावं लागेल या चेंडूवरती. आणि चेंडू फेकी चुकीची होती. बॅकअप साठी आले क्षेत्ररक्षक. चेंडू उडाला नाही हे भाग्य. आणि आता 22च्या आणखी 4 खात्यात ऍड केल्या असत्या. मात्र 2 धावा. तसेच मायशेट काकडवाल पण इथे आलात या मंचावरती. मस्ट वेलकम. जय काळेश्वर क्रिकेट संघ च्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट पिच चेंडू होता ऑन साइडला. पुल तर मिस्टेक झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो वेट. या गोष्टीचा विचार करावाच लागतो. फलंदाज थांबतायत दोन्ही फलंदाज. विकेट महत्वाचे आहेत, कारण 2 विकेट गोल्डन विकेट मिळाल्यात पहिल्या 2 षटकामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण बघतोय 18 धाबा. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज सध्या तरी. त्या गोलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये आणलाय गोलंदाज चेतनला. चेतन चांगली गोलंदाजी करतोय. दीपकने पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. तो दीपक देखील बाद झालाय. सूर्याजी पावशेच्या बॅटमधनं मोठा फटका आला होता. सूर्याजी देखील पॅव्हलियनच्या रस्त्याला पहिली विकेट सूर्याजी पावशेची होती. त्याच्यानंतर दीपक बाद झालाय. म्हणजेच हे महत्वाचे खेळाडू, जे आक्रमक खेळाडू बाद झालेत. मात्र टीम खाते केलं काकडो. हो घरंगळत वाटा शॉट. सर मायकल बेवन यांची आठवण करून देणार. स्लिप कव्हर हा इलाकाच त्यांचा होता. आणि मिडल ऑर्डर साठी हा विश्वात सर्वात मोठा खेळाडू होता. मायकल बेवन सरांची आठवण करून दिली कुठे या फटक्यावरती. फलंदाज रुपेशने डावकोरा आहे. फटका चांगला होता. दर्जेदार, देखणा, रुबाबदार. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक होते, मात्र चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत धाव मिळाली आहे. 1 सेकंड डाऊनचा खेळाडू पुन्हा नव्याने या षटकात मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतात, कारण मोठी धावसंख्या सेट करायची. कारण या मैदानावरती जास्तीत जास्त धावा बनतात आणि बनलेल्या धावा इथे चेसही होतात. ओ हा पण पुल मात्र समोर खेळला. साइड स्क्रीन समोर चेंडू बॉन्डलाच्या बाहेर. षटकार. फटका चांगला होता. काही नजागत वेट केलं, येऊन दिलं चेंडूला आपल्यापर्यंत आणि अंतिम मुवमेंटला खेचून काढलाय. मनकडी बलात असेल त्या शक्तीनं साइड स्क्रीन समोरनं चेंडू बॉन्डलाच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार. षटकाने धावपळ 6 ने पुढे सर केलं. 25 धावा. दत्ता पावशांच्याकडनं आणखी 2 ठोकले तर 800 रुपयाचं पारितोषिक आहे फलंदाजाला. काय फटका होता. या आहे रियाज, या प्रॅक्टिस. टीम काकडवाल प्रॅक्टिस करतो, सकाळच्या सत्रात करतो. फक्त दिशा दिली, बोलवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून. चेंडू थांबत नाहीये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि अंतिम 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके पाहायला भेटले. एक षटकार आणि चौकार. आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज ते मात्र सेट झाल्यात. रुपेश सध्या 1 वरती खेळतोय. स्ट्राईक आणला असेल येणाऱ्या षटकामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा. 14.50 ची धावगती गाठली आहे. अजूनही 12 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये टीम काकोळे कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवेल आपल्या टीम मध्ये थोडंसं अडचणीत आहे. 2 बाद झाले होते पहिल्या 7-8 चेंडूंमध्ये, मात्र तिथनं कमबॅक. मिडल ऑर्डरचा फलंदाज 5व्या क्रमांकाचा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. अविनाश. श्याम आलाय. श्यामला मात्र कमबॅक करावं लागेल. मागील षटकाची भरपाई कव्हर करावं लागेल त्या गोलंदाजाला, कारण धावसंख्या आपण बघितली तर 29 धावा
धाव पुस्तकावरती स्कोर कार्ड वरती बघतो 29 धावा. मागील मॅच मध्ये आपण आजच्या दिवसातील पहिली मॅच एन्जॉय करत होतो. श्रीमलंगडवाडी च्या विरोधात ठोके टीमने प्रथम फलंदाजी करत जवळजवळ 48 धावा बनवत. 49 विशाल लक्ष, हे लक्ष विशाल नव्हतं, ह्या ग्राउंडवरती विशाल नव्हतं, मात्र हे पडसड विकेटची पाहायला मिळेल तिथनं. हा चेंडू पूर्णपणे होळात, पायचीत बाद नाहीये यावरती डायरेक्ट हिट न देखील परतावं लागलं असतं खेळाडूला. रुपेश संघर्ष करतोय मोठ्या फटक्यांसाठी, मात्र यश अजून रुपेशला मिळालं नाही. मात्र जो स्ट्रायकरला अविनाश आलाय, दमखन दाखवली, क्षमता, स्वतःची कला कौशल्य, सर्व गोष्टी त्यांनी इथे मात्र दाखवल्यात. कारण 2 मोठे फटके अविनाशच्या बॅटमधून आपण आतापर्यंत बघितल्यात. आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 30च्या घरात. 3ऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाला मागील षटकामध्ये झालेल्या हाणामारीला इथे कुठेतरी कव्हर अप करून द्यावं लागेल टीमला. कारण धाव संख्या भारच्या वेगाने 50+ धाबा खाते केले. काकडवाल फुल टॉस आहे, ऑन साइडला बळवलाय, मनगटी बलावर ताकदीवरती विश्वास आहे स्वतःच्या. अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून बंडलांच्या बाहेर जात असताना षटकार. अविनाश पावशेची बॅट बोलतोय. सूर्याजी बाद झाला, दीपक बाद झाला, मात्र सेकंड डाऊन साठी खेळपट्टीवाला आला आणि मात्र इथे धावांचा वनवाच पेटून गेला. डाऊन द ग्राउंड, डाऊन द फिल्डर, याच्यावरून क्षेत्ररक्षक होते, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि मात्र 2 षटकार ठोकले दत्ता पावशे यांच्याकडनं. नक्कीच षटकार हॅट्रिक साठी 800 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळाडू अविनाशची बॅट बोलतो आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. एकच आगाज, एकच आवाज, एकच नाव सध्या तरी अविनाश अविनाश आणि अविनाश हेच नाव मैदानावरती गुणगुणत आहे. अविनाशची बॅट अगदी तापली आहे. आक्रमण पाहायला मिळतो त्याच्या बॅट मधनं. काय फटकेबाजी चालू आहे, जणू काही हायलाइट चालू आहे. यावेळेचा चेंडू विकेट हॅट्रिक वरती होते, मात्र अविनाश चांगला खेळत होता. मात्र ही विकेट 3ऱ्या षटकात मात्र मिळवत असताना गोलंदाज प्रशांतला ही मोठी विकेट आहे. श्यामला मात्र अविनाशला मैदान सोडावं लागेल. चांगली फाईल स्वीकारली आहे. अविनाश मात्र मैदानाच्या बाहेर होतोय. लागलेला 3रा देधक्का टीम खाते केलं काकडवालला. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. श्याम कमबॅक केले. जे अडचण होती, जे अडथळा होता, त्यांचे खऱ्या अर्थाने घातक केले. संघाचा घातकी खेळाडू अविनाश आक्रमक पवित्रा घेतली होती, त्याला मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय जीवन पावशे. जीवन पावशेला कोण विसरेल, हा एक आक्रमक खेळाडू आहे. हो, पहिल्या चेंडूला फिरकवलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवूनही दिलंय. षटकार. धावांचा आणि नक्कीच या प्रत्येक खेळाडूला म्हणजे विकेट हॅट्रिक साठी दत्ता पावशे यांच्याकडनं काकडल संघाच्या खेळाडूंना 800 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅचचा पहिला डाव आहे. 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्येचा आमचे विचार घेत आमचे समालोचक साथी मित्र यावेळेस मात्र स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण प्रसादला. हा चेंडू बॅट होतो बॉलर ऑन साइडला, पुन्हा एकदा खेचून मारायचं होतं. फलंदाजाचा फटका इथे फसला बॅट होतं बॉलर मध्ये. शामने इथे चेंडूला थांबवला आणि षटके संपली 3 आणि षटके संपली 3 षटकांखेरीज धावसंख्या हो बोलतो 48 धाबा. लवकर 16ची धावसंख्या प्रति षटकामध्ये राखली आहे. तर 48 धावा झाल्यात आणि निर्णायक नक्कीच आमचे शरद दादा भाग्यवंत यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. 300 रुपयाची वाढ केली गेली आहे.
नक्कीच मायादादा पावशे यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. मस्ट वेलकम मायादा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. कारण टीम काकाडवाल खेळतोय आणि खाते केलं काकाडवाल टीम म्हटलं की त्यांची खेळ ही रचनाच वेगळी आहे. आगळं वेगळं खेळ म्हणजे मॅचमध्ये कलाटणी आणि विविधता त्यांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. पुन्हा एकदा बालू आलाय अंतिम षटकामध्ये. यावेळेस मात्र रुपेशसाठी हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत असताना बीट झाले फलंदाज रुपेश आघाडीला आलाय. मात्र रुपेशला अजून कोणताही मोठा फटका साधता आला नाहीये. निर्णायक षटक आहे. शेवटचे 5 चेंडू. धावसंख्या आपण बघतोय 48 वरती. हा चेंडू पुढे सरकून खिचून मारायचं होतं. व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय. धावपळक एकने पुढे सरकेल. दत्ता मात्रे यांचं देखील इथे शुभागमन. मस्ट वेलकम. या दादा सकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील सरसे स्वागत असेल. जय काश्मीर क्रिकेट संघ अंबे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा काश्मीर चषकात सरसे स्वागत. आणि इथे मात्र अतिरिक्त चेंडू फेकलाय गोलंदाजीमध्ये. बाळूला आपण बघतोय. हा चेंडू हा ही वाईट बॉल. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल आहे. म्हणजे वाईट 2 चेंडू आल्यात अतिरिक्त आणि तिसरा अतिरिक्त आला तर वाईट हॅट्रिक नक्कीच होईल. अद्याप या आजच्या दिवसात कोणती हॅट्रिक संपादित झाली नाही. मात्र वाईट हॅट्रिक होईल का तर स्वतःला वाचवणार बालू. 50 कंप्लीट झाले. वाटा बॉल. यावेळेस मात्र पहिले 3 चेंडू कमी गतीची होती. यावेळेस मात्र वेगवान गुडलेन स्पोर्ट्समधनं टॉस होत असताना चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जात असताना डॉट बॉल. रुपेश वरती प्रेशर आहे. रुपेश आघाडीला आला होता. मात्र इथे नॉन स्ट्राईक हँडला जीवन पावशे आहे. जीवनमध्ये क्षमता आहे. स्ट्राईक आपल्याकडे कशी येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करायचे. चेंडू सुटला तरच तुम्ही धावेसाठी पात्र होऊ शकता, धाव घेऊ शकता. मात्र डॉट बॉल आणि डॉट बॉल हे बालू ही किमया सात इथनं मात्र थांबवलं जातोय. यावेळेस मात्र रुपेशला रुपेश तयार आहे. बाळूचा दरम्यान चेंडू पुढे येऊन डान्सिंग राऊंड सरकून खेळात. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी धाव इथे स्वीकारत असताना ही नकारायची होती का हाच प्रश्न असेल. जीवन स्वतःवरती नाराज असतील कारण जीवनमध्ये क्षमता होती. जीवनने थांबवलं असतं स्वतःला. एखादा मोठा फटका आणखी चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आतापर्यंत रुपेश खेळतोय. मात्र रुपेशला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय खऱ्या अर्थाने टीम काकोळे संघाच्या गोलंदाजाने. आणि स्ट्राईकही जास्त रुपेशला मिळाली नाहीये. पहिल्या 2 षटकात रुपेशला एक फई चेंडू खेळा भेटला नव्हता. आणि मात्र इथे अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्याचा ट्राय करत असताना झेलची शक्यता नकारता येत नाही. झेल सुटलाय. चेंडू थांबत नाहीये. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जात असताना चौकार. अब तक 56 धावा आपण बघतोय. च्या दिवसातील हाय स्कोर. आणि आणखी एक काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. अंतिम त्याचा स्लो शेवटचा षटक त्याला म्हणतात. ते काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू ऑन ट्रॅक डान आणि चेंडू मात्र लॉंग ऑन पॉइंटलाईनच्या बाहेर जात असताना षटकार. आणि पहा नेक्स्ट मॅच आहे अंबे आणि चिंचपाडा संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. पुढची मॅच आपली आहे. तर इथे पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय. 62 धावा बनवल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना टीम घातकेळून काकडवाले आणि 63 धावांचं विशाल लक्ष असेल काकोली टीम समोर. आणि या धावा इथे बनतील की थांबवले जातील याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. पुन्हा एकदा आशिष म्हात्रेचा आवाज.
तर याच दरम्यान आपण बघू शकाल मयुरेशजी भाग्यवंत यांचं शुभागमन या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सध्या भरपूर इन्फॉर्म मध्ये आहेत. चला यापुढील मॅच आंबे विपक्ष चिंचपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. बघा आंबे टीमचा उपस्थित आहे. चिंचपाडा आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. चला या चिंचपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तर खेळाचा पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 62 धावा आणि जिंकण्यासाठी 63 धावेची गरज आहे. चला टीम काकोले आपण ओपनिंग ब्लास्टर पाठवायचे आहेत. तर 63 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सागर आणि श्याम आपण पाहतोय. सागर आणि श्याम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये दीपकला आपण पाहतोय. 63 धावेचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी देखील दाखल. चला पंच आपण सामना सुरू करायचा आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फिल्डर तिथे उपस्थित. सागरची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट पहिल्याच बॉल वरती मिळवली आहे. पहिल्या बॉल वरती मोठा धक्का दिला टीम काकोलेला. सागर बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बालू कोलेकरला आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला श्याम कोलेकर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 63 धावेचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज दीपकनं. गोल्डन डकचा शिकारी त्या ठिकाणी सागर होत असताना आपण पहिलाच बॉल बिगिट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क देखील चांगला होता, मात्र डीप मध्ये लॉंगॉनला प्रोटेक्शन होतं, त्यानं टिपलाय झेल. रुपेशला आपण त्या ठिकाणी पाहतोय.
पुन्हा एकदा फुलटॉस स्वतः गोलंदाज देतो या बॉल वरती कॉटन बोल्ट आणखीन एक धक्का काकोले टीमला बालू देखील बाद होतोय जबरदस्त सुरुवात केली या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 विकेट दीपकनं कॅरी केल्यात नवीन फलंदाज राम आलाय डावखुरे आता विस्फोटक फलंदाज आहे राम आणि श्यामची जोडी आपण पाहतोय दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता इथनं या 2 बंधूंना खूप चांगली बॅटिंग करावी लागेल काकोले संघाचे धुरंधर आपण पाहतोय राम आणि श्यामची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन 2 बंधू आपण पाहतो या टीम मध्ये बघ ग्रामीण क्रिकेटचा विचार जर केला ना सातत्याने प्रत्येकी टीम मध्ये 2 ते 3 बंधुराज आपण सातत्याने पाहत असतो या पुढील मॅच मध्ये देखील आपल्याला मच्छिंद्र देवेंद्र पाहायला मिळेल यावेळी चांगला फटका बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट चौकार श्यामनं टोकलाय पहिल्याच बॉल वरती फिल्डिंग थोडीशी खराब झाली त्या ठिकाणी बॉल अडवायला हवा होता रुपेशला मात्र थोडासा लेट तो बॉल वरती पोहोचला आणि या 4 धावा आल्या इथे स्विच हिट केलाय मात्र समोरच्या दिशेनं फटका काय लगावला यावेळेस रामना बघा रिव्हर्सचा वापर केला मात्र बॉलची पिचिंग आपण पाहिली ही उजव्या एसटी वरती होती आणि ती लेंथ ओळखली रामना आणि समोरच्या दिशेनं फटका सजवलाय अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिला रामच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चौकार या फटक्यांसाठी जाणला जातोय सातत्यानं 360 फलंदाजी या दोन्ही फलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळते अजूनही 20 चेंडू आणि 55 धावेची गरज आहे सामना शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल चला पंच सामना सुरू करा जास्त वेळ घेऊ नका टीम काकडवाल आपल्याला देखील सूचना असतील यावेळी चांगला बॉल एक धाव इथे कंप्लीट केली आहे एका धावेने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती आता श्याम आलाय सेकंडला यावेळी चांगला बॉल बॅटची कडा घेतली शॉट टर्नमॅनला फिल्डिंग चांगली झाली भावेश कडनं एकच धाव आली
पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल 10. दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती आपण तुषारला पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. घातकेलेवन काकडावाल टीमचा. रामश्यामची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये. या दोन फलंदाजांवरती भरपूर सारे जिम्मेदारी असतील या मॅचच्या. रामनं 2 चौकार देखील ठोकलेत मैदानाच्या आतमध्ये. इथे दिशा बघावी लागेल. पंचांचा इशाराला नो बॉल. कदाचित हा बॉल पिचच्या बाहेर डिलिव्हर्ड केला या गोलंदाजानं. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल पिचच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय. नो बॉलचा इशारा आलाय. तर बघा पंच नियम आणि अटी समजावत असताना या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला खेळायचंय हे सांगत असताना पंच आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आकाश देखील आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी सातत्याने घातकेलेवन काकडावाल साठी त्यांची राहते. मात्र आज बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली नाहीये. चला सूर्याजी, आपण लगेचच फील्ड सजून घ्यायची. जास्त विलंब करू नका. टॉस साठी लगेच या. चिंचपाडा टीमचे कॅप्टन आणि आंबे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला चिंचपाडा, आपण कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. येणारा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा बॉल उडवले जरूर. बॉल हवेत. झेल नाहीये. झेल जरी पकडला असता तरी फलंदाज बाद झाला नसता. तर दत्ता मात्रे यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा. यापुढील सामना विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल. आंबे विपक्ष चिंचपाडा. दापलकावरती टोटल 13. 2 गडी बाद. बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगला झाली आहे मिस्टेक. झेल होईल ड्रॉप. संधी उपलब्ध केली होती तुषारनं, मात्र त्या संधीचं इथे सोनं करता आलं नाहीये. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल दत्ता मात्रे खरड आणि तदनंतर आमचे जवळील मित्र मायादादा पावशे काकडवाल हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर चिंचपाडा टीमने टॉस जिंकला. आपला डिसिजन कळवायचा.
यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस चांगला बॉल. यू मिस. आय डेफिनेटली दांडेगुल. फलंदाज होईल बाद. तर आमचे काकोळेचे पवन गायकर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील करूया स्वागत. त्यांच्या सभेत विशाल देखील आपण पाहतोय आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून येत आहेत. तदनंतर आमचे करटचे नितीन मात्रे हे देखील मॅच लाईव्ह एन्जॉय करतायत आणि त्यांच्याकडनं देखील या दोन्ही टीमला शुभेच्छा येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन पाटील. पहिलाच बॉल फुलटोस होता. डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न रुपेशचा झाला नाकामयाब. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. आता 12 बॉल मध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. तर बघा पिंटू साल्वी यांचा देखील शुभ आगमन. या आपण व्यासपीठावरती व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. बारा चेंडू जिंकण्यासाठी 44 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सूर्याजी दाखल. 12 बॉल 44. जोपर्यंत राम मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मॅच जिवंत आहे टीम काकोलीसाठी. यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉलची सांगता.
आता 11 मध्ये 44 बनवायची आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 44 धावेची गरज. आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल, सलगचा दुसरा. नेक्स्ट मॅच मध्ये आंबे टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. होम ग्राउंड आहे आणि घरच्या मैदानावरती कसा खेळ होईल आज हे देखील पाहणे. यावेळेस बॉलिंग स्वीप करायचं होतं. बॅटची कडा घेतली, लॉंग स्टॉपला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर आपण बघू शकाल चिंचपाड्याचे आमचे मित्र संचित हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, मोठा फटका नाहीये. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि इथनं दुसरीच्या प्रयत्नामध्ये अंपायरचा डिसिजन यस, आउट. सचिन बाद झाला धावचीच्या माध्यमातून. सचिनने दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला नाहीये, मात्र रामला स्ट्राईक हवी आहे आणि त्या नादामध्ये इथे विकेट गमावली आहे टीम काकोलेनं. पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये घातक 11 काकडवाल हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेगला इनफिल्डच्या वरनं, आउटफिल्ड त्या ठिकाणी फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सात चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली, आउटसाइड लेग, डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल. पंचांनी वाईट दर्शवलाय. या ओव्हर मध्ये पंचांना कवायत करण्याची संधी शेवटच्या बॉलवरती उपलब्ध करून दिली गोलंदाज सूर्याजीना. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. यावेळेस उडवलाय, लॉक केलाय, बिग हिट, मनगडी ताकदीचा वापर, चेंडूने केलाय हवाई सफर, षटकार. सहा बॉल 28 ची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 28 धावेची गरज.
6 चेंडू 28 धावेची गरज. सामना अजून देखील संपला नाहीये. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. या पद्धतीची धाव नसेल. बघा विकेट किपरने जर चेंडू कलेक्ट केला तर तुम्ही धाव घेऊ शकत नाहीयेत. हे श्रीमलंगड असोसिएशनचे नियम आहेत. आता 5 मध्ये 28 बनवायचे आहेत. पहिला चेंडू सुरेख फेकला गोलंदाजांना. गोलंदाज आपण पाहतोय अनुजचा वापर केलाय शेवटच्या षटकामध्ये आणि पहिलाच बॉल त्याने सुरेख फेकलाय. आता 5 बॉल मध्ये मोठे फटके मारायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल. आता मॅच मध्ये मजा नाहीये. आता 4 जरी षटक